राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या संदर्भातली राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक आहे। मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आजच्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील बदल तसंच बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास या विषयांवर चर्चेची शक्यता आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। कॅबिनेटच्या बैठकीसंदर्भातली ही बातमी आहे। आज सकाळी 11 वाजता कॅबिनेटची बैठक होणार। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्याकडून या बैठकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया। उमेश, कॅबिनेटच्या 11 वाजता बैठक सुरू होणार आहे। प्रामुख्याने कोणते महत्त्वाचे विषय चर्चेसाठी असतील? कारण लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये काही निकष आणि अटी आता आणण्यात आलेला आहे। त्यासोबतच बीडचं प्रकरण देखील गाजतंय। कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर महत्त्वाची चर्चा होऊ शकते? शुभम, सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बीडच्या जे सरपंच होते मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नंतर राजकीय वातावरण चांगलंच तापले। काल विरोधक आणि सत्ताधारी सर्वांनीच मिळून सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची देखील भेट घेतली आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा याचा दबाव जो तो सरकारवर वाढतोय। मात्र सरकारकडून अजून कोणत्याही हालचाली नाही आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भात नक्कीच चर्चा होऊ शकते की राज्य सरकारने नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये कसं स्पष्टीकरण पुढे द्यावं। खास करून जे चौकशी कुठपर्यंत पोहोचले, तपास नेमका कुठपर्यंत पोहोचलाय, ज्यांना अटक केलेली आहे त्या सगळ्या संदर्भात त्यांनी काही नवीन खुलासे केले आहेत का ह्याची बाबतीत देखील चर्चा जी आहे ती होऊ शकते। यासोबतच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या आठवड्यातच जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे जी या राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे यामध्ये काही बदल करण्याचे ठरवलं होतं आणि या सगळ्या संदर्भातून जवळपास 20 लाख ज्या महिला आहेत त्यांची नावं कमी करण्यात आलेली अशा प्रकारची माहिती आहे। त्यामुळे एकूणच या निकषानंतर काय बदल होणार आहेत, किती लोकांची नावं कमी होणार आहेत, किती महिला अजून या सगळ्या जे लाभ घेत होती या लाभापासून आता वंचित राहतील किंवा अजून नव्याने काही महिला जोडल्या जातील का, या सगळ्याचा आढावा या बैठकीत घेतला जाऊ शकतो। यासोबतच जर आपण पाहिलं तर कांदा निर्यात सगळ्या संदर्भात राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे काही विनंती केली जाऊ शकते का, कारण कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत, अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते। शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील महत्त्वाचा निर्णय या बैठकीमध्ये होऊ शकतो। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।